नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 15 जूनच्या भागात आता कॉन्स्टेबलला सांगून इन्स्पेक्टर साहेब सायलीला घेऊन यायला सांगतात. त्यामुळे अर्जुन आता सायलीच्या वाटेकडे डोळे लावून असतो. कधी एकदा ती बाहेर येईल आणि मी तिला पाहेल. मग कॉन्स्टेबल हे सायलीला घेऊन बाहेर येतात. आता ती बाहेर आल्यानंतर अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहते आणि मग अर्जुन देखील आता सायलीकडे पाहतच राहतो. शेवटी अर्जुनने सायलीला निर्दोष सोडवलेलं असतं, त्यामुळे सायलीला अर्जुनच खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं. त्यानंतर तो लहानसा जो मुलगा असतो ना, तो म्हणतो, ताई तू काल कुठे गेली होतीस? मला माझ्या आईकडे घेऊन चल ना, मला तिची खूप आठवण येतीय. मग सायली पुन्हा अर्जुनकडे पाहते. अर्जुनचे डोळे पाणवलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, मला सुद्धा बाळा माझ्या घरच्यांची खूप आठवण येतीय रे. तरीही तो मुलगा आता सायलीलाच बिलगून राहतो, तो तिला सोडतच नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुला ही ताई तिच्याबरोबर घेऊन गेली होती का? मग तो लहानसा मुलगा म्हणतो की नाही. असं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना खात्री पडते की अर्जुन एवढ्या कॉन्फिडन्सने सांगत होता की माझी बायको निर्दोष आहे, माझ्या बायकोने काही केलं नाही, ते खरं आहे. लहान मुलानेच असं बोलल्यानंतर मात्र अर्जुनच्या जीवात जीव येतो. मग त्यानंतर तो मुलगा सांगू लागतो की 2 घाणेरडी माणसं आली आणि त्यानंतर त्या माणसांनी नाया मावशीकडे मला सोडलं. तेव्हा सर्वजण त्या स्टॉलवाल्या ताईंकडे पाहू लागतात. मग आता तो पुढे म्हणतो की कालपासून ना मी तिथेच होतो, ताई मला माझ्या आईकडे घेऊन चल ना, असं तो सततच हट्टाने म्हणत असतो. तेव्हा त्या मुलाचं निरागस बोलणं ऐकून आता अर्जुनच्याच डोळ्यात पाणी येतं. मग त्यावेळी आता तोच विचारतो, इन्स्पेक्टर साहेब अजून कोणता पुरावा हवाय तुम्हाला जेणेकरून हे सिद्ध होईल की माझी बायको निर्दोष आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता क्षणाचाही विलंब न करता, कॉन्स्टेबल साहेब सोडा त्यांना, असं म्हणतात. तेव्हा अर्जुन सायली खूपच खुश होतात आणि पुन्हा प्रेमाने एकमेकांकडे पाहू लागतात. मग सायलीला आता ते सोडवून देतात. त्यावेळी सायली पटकन जाते आणि अर्जुनला मिठी मारते. दोघेही आता रडत असतात, त्यांच्या डोळ्यात खरंतर ते आनंदाश्रू असतात. अर्जुनला आता सायलीला भेटून खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो आणि या प्रकरणातून तिची निर्दोष मुक्तता झाली हे सुद्धा आता पाहून चैतन्याला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो आणि त्या जोडीकडे तो पाहतच राहतो. त्यानंतर आता ते दोघेही तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन उभे राहतात आणि मग सायली सांगू लागते, अहो हे काय चाललं होतं ना, मला तर तेच कळत नव्हतं. कारण पोलिसांनी माझा फोन जप्त वगैरे केला होता. मला पकडलं काय त्यांनी, इकडे घेऊन काय आले. मी त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला एकदा तरी कॉल करू द्यात, पण तुम्हाला सुद्धा त्यांनी फोन नाही करू दिला. पण मला पूर्णपणे खात्री होती की मला सोडवण्यासाठी ना तुम्ही अगदी आकाश पाताळे कराल म्हणून. तेव्हा अर्जुन सांगतो, तो मी तर येणारच होतो आणि खरं सांगू सायली, मला हे कालच जमायला हवं होतं, कारण तुला एक अख्खी रात्र अगदी जेलमध्ये काढावी लागली, त्यासाठी तू मला माफ कर, असं अर्जुन अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. सायली सांगते, असं मला सॉरी म्हणू नका. मग आता ती काही अजून बोलायच्या आतच अर्जुन म्हणतो, चल तुला आरामाची गरज आहे ना, आपण आता घरी जाऊयात. सायली विचारते, घरी सगळेजण माझी वाट बघत असतील ना? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स चैतन्य इथे काय आहे ना ते सगळं बघून घेईल, आपण दोघेही घरी जाऊयात. त्याच वेळी तो लहानसा जो मुलगा असतो ना, त्या मुलाचे आईवडील आता अर्जुन जवळ येतात आणि, तुम्ही अर्जुन सुभेदारच ना? मग आम्हाला सांगा, आमचा मुलगा याच पोलीस स्टेशनमध्ये आणलाय का, असं ते विचारतात, जो त्या चौकामधून गायब झाला होता. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात की त्या लहानशा मुलाचे आईवडील हेच आहेत म्हणून. मग आता अर्जुन त्यांना सांगतो की हो, याच पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाला आणलंय. पुढे अर्जुन विचारतो, तुम्हीच त्याच्या किडनॅपिंगची कंप्लेंट केली होती का?
तेव्हा त्या मुलाचे वडील म्हणतात की हो आम्हीच केली होती, पण आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी फोनवर सगळं सांगितलं कारण आम्हाला काही माणसांनी ना चुकीची माहिती दिली होती, म्हणूनच एका बाईने आमच्या मुलाला पळवलं अशी तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली होती. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात कारण ज्या बाईने मुलाला पळवलं ती बाई त्यांच्यासमोरच उभी असते, ते म्हणजे सायली. मग त्यांना अजूनही याबद्दल माहिती नसते, पण सायलीवर हे सगळे खोटे आरोप केले गेलेले असतात. तेव्हा त्या मुलाची आई विचारते, अहो सीसीटीव्हीमध्ये दिसली ती हीच बाई होती ना? मग आता तो माणूस म्हणतो, हो ह्याच होत्या त्या बाई. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते, काय सीसीटीव्ही वगैरे म्हणजे? मग अर्जुन म्हणतो, हो हीच होती ती, पण हिने तुमच्या मुलाला किडनॅप केलं नव्हतं. तेव्हा त्या ताई म्हणतात की हो आम्हाला कळते, उलट आमचा मुलगा जेव्हा घाबरून रडत होता ना, आमच्या मुलाला धीर दिला होता. देव तुमचं कल्याण करो असा आशीर्वाद आता ती अर्जुन सायलीला देते. अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा अर्जुन विचारतो, मला एक सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं होतं की हिनेच तुमच्या मुलाला किडनॅप केले? तुम्ही त्यांना ओळखता का? मुलाचे आईवडील अगदी धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता त्या मुलाचे वडील म्हणतात, नाही, पण तेथे ना खूप म्हणजे खूप गर्दी होती, त्या गर्दीपैकीच कुणीतरी बोललं, पण तेव्हा ना आम्हाला खरंच काही सुचत नव्हत होतं, फक्त आमचा मुलगा मिळावा ना एवढंच आमच्या मनात होतं. सॉरी हा, आमच्यामुळे तुम्हाला अटक झाली असं त्या ताई म्हणतात आणि सायलीची माफी मागू लागतात. तेव्हा सायली सांगते, हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुलगा ना आतमध्ये आहे, अगोदर त्याला जाऊन भेटा. तेव्हा अर्जुन सांगतो, ती माणसं नक्की कोण होती, त्यांना ना शोधायलाच हवं, पण अगोदर आपण घरी जाऊयात. असं म्हणून आता अर्जुन आणि सायली दोघेही घरी जायला निघतात. इकडे घरी अजूनही कुणाच्या जीवात जीव नसतो, कारण कधी एकदा सायली घरी येती असं त्यांना होत असतं. मधुभाऊ सुद्धा हॉलमध्ये बसलेले असतात. प्रताप सारखा अर्जुनला कॉल करत असतो. कल्पनाचंही लक्ष अगदी विचलितच असतं आणि ती वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. त्यावेळी प्रियाच मात्र आपलं मोबाईलमध्ये काहीतरी सुरू असतं. ती सगळ्यांकडेच दुर्लक्ष करत असते आणि त्यानंतर सगळ्यांकडे पाहते आणि गालात हसत असते, कारण सर्वांच्या चेहऱ्यावर सायली अर्जुन विषयीची काळजी तिला दिसत असते आणि त्यांचेच हे चेहरे पाहून मात्र ती गालात हसते. नंतर प्रिया आता अश्विनला मेसेज करते की मी मैत्रिणीकडे जातीये, मला तासभर लागेल आणि 1 तासाभराने आपल्या नेहमीच्या कॅफे जवळ तू भेट असा मेसेज ती पाठवते आणि बाहेर जाणार असते. त्यानंतर इकडे प्रताप म्हणतो, मधुभाऊ अहो आता तर अर्जुनचा फोन सुद्धा लागत नाहीये, कारण तिथे नेमकं काय झालं असेल हे कसं कळेल आपल्याला? तर आता सगळे जण अजूनच काळजीत पडतात. तेव्हा मधुभाऊंच लक्ष दाराकडे जातं, तर सायली आणि अर्जुन हे दोघेही आता घरात आलेले असतात. सायलीला पाहून मधुभाऊंना खूप म्हणजे खूपच आनंद होतो. ते आता पटकन उठतात आणि सायलीकडे जातात आणि तिला प्रेमानेच ते जवळ घेतात. तर आता सायली अगदी निर्दोषपणे सुटली हे पाहून प्रियाला तर धक्काच बसतो. डोळे मोठे करून पुन्हा ती सायलीकडे पाहू लागते. आता ही सुटलीच कशी? हिला 15 दिवस जेलमध्ये सडा चढाव लागेल असा मी सापळा चांगला रचला होता आणि त्यातूनही ही वाचली. मनातच म्हणून प्रिया दातोट खाऊ लागते आणि रागातच सायली अर्जुनकडे पाहते. तेव्हा सायली अगोदर मधुभाऊंना डोळे भरून पाहते. प्रताप कल्पनाला सुद्धा पाहत असते. त्यानंतर प्रताप विचारतो, सायली बाळा तू कशी आहेस आता? सायली ठीक आहे असं सांगते. मग पुढे ते पुन्हा विचारतात, नेमकं काय घडलं होतं बाळा? तेव्हा कल्पना विचारते, अर्जुन तू काही खाल्लं आहेस का रे? अरे रे, कालपासून हिने सुद्धा काही खाल्लं नसेल ना रे? तेव्हा सायलीला आता आईने निदान विचारलं तरी ने सुद्धा कालपासून काही खाल्लं नसेल, म्हणून सायली खूपच प्रेमाने आता कल्पनाकडे पाहते आणि त्यानंतर मग प्रताप विचारतो,
अर्जुन बाळा अरे हे सगळं प्रकरण कायमच मिटलणारे. तेव्हा प्रिया मात्र डोळे मोठे करून आता अर्जुनकडे पाहते आणि ऐकत असते, नक्की हे प्रकरण मिटलं की नाही. मग अर्जुन सांगतो, हो डॅड, मिटल हे प्रकरण. तेव्हा मधुभाऊ सांगतात, प्रतापराव माझी साऊ घरी आली यातच सगळं काही आलं हो. मग विमलचे डोळे सुद्धा सायलीला पाहून पाणवतात. ती म्हणते, खरंच देवीची खूप मोठी कृपा झाली. तेव्हा आता सगळ्यांसमोर उगीच सायली सापडली बोलायचं म्हणून प्रिया आता बोलते, सायली अगं तू सापडत नव्हतीस ना, तेव्हा खरंच माझ्या मनात ना असे भलतेसलते विचार यायचे आणि मग त्यानंतर जेव्हा समजलं ना की तुला अटक झालीये तेव्हा मला समजलं की आता सगळं संपलं बाबा. तेव्हा प्रियाचा आता बोलण्याचा सूरच वेगळा असतो म्हणून सायली जरा धक्क्यानेच तिच्याकडे पाहते. मग अर्जुन म्हणतो, असं कसं संपेल, मी तर जिवंत आहे अजून, असं म्हणून प्रियाची बोलतीच तो बंद करतो. कारण मी जिवंत असताना माझ्या बायकोवर एकही संकट येणार नाही हे त्याला चांगलंच माहीत असतं आणि तसंच ठणकावून तो प्रियाला सांगतो. मग प्रिया गोंधळते आणि म्हणते, अरे अर्जुन मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की हिला सोडवण्यामध्ये ना तुला यश मिळो. तेव्हा खोटारड्या प्रियाचा खोटेपणा अर्जुनला माहीत असतो पण आता उगीच वाद नको म्हणून तो गप्प राहतो. तेव्हा प्रताप आता शंका काढत असतो आणि विचारतो, मला कळत नाही अर्जुन हे मूल पळवणं प्रकरण वगैरे घडलंच कसं. तेव्हा प्रियाला जरा घाबरल्यासारखं होतं कारण याच्यामुळे जर अर्जुन शिरला तर माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार याची खात्री मात्र तिला असते. तेव्हा अर्जुन सांगतो की मी सगळं काही सांगतो काय घडलं ते तर सायलीला बसू द्या तरी कारण ती खूप डिस्टर्ब आहे. मग अर्जुन सायलीला तिथे बसायला सांगतो. सायली सोफ्यावर बसते. अर्जुन सुद्धा तिच्या शेजारी बसतो. मग आता विमल पटकन सायली अर्जुनला पाणी देते. त्यानंतर सर्वजण तेथे ऐकत असतात की नक्की काय घडलं हे अर्जुन सांगतोय. तेव्हा तो सांगत असतो की खूप मोठा प्लान करून सायलीला यामध्ये अडकवलं गेलं. मी जेव्हा तेथे गेलो ना तेव्हा मी समजून घेतलं एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. मग यात सोल्युशन काय मी विचार करू लागलो. इन्स्पेक्टर साहेबांकडे गेलो तर इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं तुमच्या क्लायंटवर खूप मोठा गंभीर गुन्हा आहे. मग आता कशाप्रकारे चाइल्ड ट्रॅफिकिंगची केस सायलीवर लावली गेली होती आणि कशाप्रकारे मी ही केस सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच मला माहीत होतं की सायली ही निर्दोष आहे. सायली असं कधीही करणार नाही. मग आम्ही त्या सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि ते फुटेज पाहिल्यानंतर त्या ठिकाणी गेलो आणि मग जी ज्यूस विकणाऱ्या ताई होत्या ना त्यांच्याकडून सगळी माहिती काढली. त्या सांगत नव्हत्या अगोदर पण आम्ही त्यांना जरा धाक दाखवला पोलिसांचा मगच त्या सांगण्यासाठी तयार झाल्या आणि त्यांना घेऊन आम्ही थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर काय काय घडलं त्या मुलाने कशाप्रकारे साक्ष दिली की सायलीताई ही निर्दोष आहे आणि तिनेच उलट माझी मदत केली होती. 2 गुंड माणसांनी येऊन मला या ताईंकडे सोपवलं होतं असं सगळं काही सांगितल्यानंतर सायली निर्दोष असल्याचं समजलं. कशाप्रकारे सायलीला या प्रकरणामध्ये गोवलं होतं हे सगळं काही अर्जुन सांगतो आणि हे सगळं ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो. तर प्रिया खूप घाबरलेली असते कारण तिने जो प्लान केलेला असतो ना तो प्लानच पूर्ण अर्जुनने सर्वांसमोर सांगितलेला असतो आणि त्यामुळेच आता प्रियाची बोलती बंद झालेली असते आणि ती घाबरते. तेव्हा आता प्रताप सुद्धा म्हणतो, अर्जुन खरंच हे खूप भयंकर आहे हा. तेव्हा प्रताप विचारतो, सायली तुला जेलमध्ये काही त्रास नाही झाला ना. मग सायली म्हणते, नाही बाबा मी ना आता बरी आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बाळा सगळं ठीक आहे असं म्हणतीयस खरं तू पण परंतु तुझ्या चेहऱ्यावरून असं काही दिसत नाहीये. काहीतरी नॉर्मल नाहीये असं मला वाटतंय. त्यानंतर ते म्हणतात, बाळा हे सगळं ना माझ्या केसमुळे होतंय कारण मीन केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला परत परत भोगावी लागतीये आणि आता वाईट एकाच गोष्टीच वाटतं की मी आता या घडीला काहीच करू शकत नाहीये.
असं म्हणून सायलीविषयी त्यांचे डोळे पाणवतात आणि आपल्यामुळे आपल्या लेकराला किती त्रास होतोय असं त्यांना वाटत असतं. मग सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही असं नका नाव बोलू, कारण हे जे काही घडलं ना त्यामध्ये तुमचं खरंच काही दोष नाहीये. तेव्हा आता अर्जुन विचारतो, मधुभाऊ अहो पण सायलीला अटक झाली हे तुम्हाला कुणी सांगितलं? तेव्हा सायली सुद्धा मधुभाऊंकडे आता पाहू लागते. तर अर्जुनने असा प्रश्न विचारल्यानंतर प्रिया मात्र घाबरते. आता मधुभाऊ काहीच बोलत नाही हे पाहून अर्जुन कल्पना, विमल आणि प्रिया व प्रतापकडे पाहत असतो की कुणीतरी बोलेल, कुणी सांगितलं म्हणून, पण कुणी काहीच तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नाही. म्हणून अर्जुन पुन्हा विचारतो, कोणी सांगितलं तुम्हाला की सायलीला अटक झालीय म्हणून? तर नेहमीप्रमाणे अर्जुनला समजतं की प्रियानेच सांगितलं, त्यामुळे तो म्हणतो, इट्स ओके मधुभाऊ, आता काही सांगण्याची गरज नाही, कारण तुम्हाला त्रास देण्यासाठी हे कुणी सांगितलं हे आलंय आता माझ्या लक्षात. तेव्हा आता प्रिया म्हणते, अर्जुन उगीच काही पण बोलू नको, हा उगीच माझ्यावर प्रत्येक गोष्टीचा तू आळ घेत असतोस आणि मान्य आहे मला माझ्याकडूनच मधुभाऊंना सांगण्यात आलं, पण मी ना हे अगदी चुकूनच बोलून गेले. अरे त्यांना सांगायचं नाही हे मला माहीत सुद्धा नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा पण मी तर तुझं नाव सुद्धा घेतलं नाही. मग त्यानंतर आता पुरे अजिबात वाद नकोय मला आता घरामध्ये, असं कल्पना सांगते आणि विमलला म्हणते की ऐक विमल, सगळ्यांसाठी ना तू चहा कर जा, त्यामध्ये आलं आणि गवती चहा सुद्धा घाल. तेव्हा सगळेजण कल्पनाकडे अगदी आश्चर्याने पाहतात, कारण घरातील सगळेजण म्हणजे कोणीच चहा पीत नसतं. सगळेजण कॉफी घेत असतात. फक्त सायली एकमेव असते जी चहा पीत असते. म्हणून विमलच विचारते, वहिनी तुम्ही पण कॉफी? कल्पना आता तिला काहीच बोलू देत नाही. ती म्हणते, जेवढं सांगितलं ना विमल तेवढंच कर. मग विमल गुपचूप तेथून किचनमध्ये जाते. तेव्हा अर्जुन आणि सगळेच जण कल्पनाकडे गालात हस्त पाहतात आणि मग त्यानंतर प्रताप विचारतोच, काय कल्पना, अगं सगळ्यांसाठी चहा? आपल्या घरात फक्त सायली चहा पिते हे तुला माहीत आहे ना? तेव्हा सायली मात्र गालातच हसते. तिला खूप आनंद झालेला असतो की आईने नकळत का होईना माझ्यासाठी बनवायला सांगितला. तेव्हा कल्पना सांगते, बाहेर चांगलं पावसाळी हवा आहे, वातावरण आहे, त्यामुळे म्हटलं की सगळेच जण आपण चहा घेऊयात. आलेच हा असं म्हणून काही पुढे बोलता कल्पना तेथून जाते. तर सायली अर्जुनला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो की नकळतपणे का होईना ही सायलीची काळजी घेतीये. मग आता प्रिया म्हणते, सायली तू सुटली ना, खरं तर हे बरंच झालं, माझा जीवना अगदी भांड्यात पडला बघ. खरं तर मीच तुला चहा करून देणार होते, पण मला अश्विनने बोलावलं. त्याचा जरा मेसेज आलाय की आम्हाला जरा बाहेर जायचंय. मग मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि त्याला भेटून थोडं बाहेर जाणार आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली तिच्याकडे पाहतात हसतात. तेव्हा प्रिया म्हणते, काळजी घ्या सायली. मग सायली पुन्हा हो म्हणते. त्यानंतर ती पुन्हा एकदा मेसेज करते आणि अर्जुन सायलीकडे जरा रागातच पाहते आणि तडक तिथून बाहेर जाते. तर अर्जुन आणि सायली दोघेही आता गप्पा मारू लागतात. दुसरीकडे प्रिया नागराज आणि महिप्तला भेटायला आलेली असते. ती आता त्यांना खूपच ओरडते आणि म्हणते, एवढा मोठा प्लान इतक्या पटकन एक्झिक्यूट करून काय झालं? मी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, इथेच चुकले. तेव्हा महिप्त आता म्हणतोय, तुझा प्लान मग तूच करायचा ना. तू आमच्यावर कशाला उगीच अवलंबून राहिलीस आणि आमची मदत उगीच कशाला घेतलीस? मग प्रिया टोमणा मारून म्हणते, हो तुमच्यासारखे गुंड पाळत नाही ना मी, आणि मुलांना जर पळवायचं असेल तुमच्याच माणसांची मला मदत घ्यावी लागणार. तेव्हा नागराजला काही कळत नसतं. मग तो विचारतो, एक मिनिट, कसल्या प्लान बद्दल तुम्ही बोलताय? अरे सांगा ना पटकन, कोणता प्लान आणि कुठलं पोरबीर पळवलं? काय झालं काय नक्की? मग त्यानंतर प्रिया वैतागते आणि तेथे बस्त म्हणते की त्या मुलाला 8 ते 10 दिवस लपवायचं होतं, पण हुशार अण्णासाहेबांच्या पौरने काय केलं?
बशीभर माती घेतली आणि त्यात छान असा चिखल कालवला आणि मग त्याला शेणाने गार्निश केलं आणि चविचवीने आडवा हात मारला. तेव्हा नागराज डोळे बंद करूनच घेतो, कारण प्रिया काय बोलते ना तिचंच तिला कळत नसतं आणि रागाच्या भरात हे सगळं ती बोलत असते. तेव्हा महिप्त म्हणतो, गप्प बसे चिचुंद्रे, ते पोरगं तर आपल्याच ताब्यात होतं की नाही. तेव्हा प्रियाचा विचारते, मग तो तेथून बाहेर पडलाच कसा? मुळात कुठल्यातरी बेभरोशी सरबतवाली का उगीच लपवायच त्याला? तेव्हा महिप्त विचारतो, मग त्याला कुठे लपवायचा होता, माझ्या गोडाऊनमध्ये का? आणि मग उद्या अर्जुन सुभेदारने ते सगळं शोधून काढलं असतं आणि उद्या कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं असतं. असं म्हणून तो अर्जुनची स्टाईल करतो, आपल्या अंगातला कोट वगैरे व्यवस्थित करतो आणि म्हणतो, येर ऑनर, गोडाऊनमध्ये जो मुलगा सापडला ते गोडाऊन महिप्त शिखरे यांचा आहे. त्यामुळेच महिप्त शिखरे यांची कसून चौकशी. मग मी अडकलो असतो आणि गेलो असतो ना तिकडे जेलामध्ये. मग मला वाचवायला कोण आलं असतं? तू आली असती का ग चिचुंदरे? असं म्हणून तो प्रियालाच ओरडतो की, तुझा तो खोटा बाप आला असता किल्लेदार. तेव्हा नागराज म्हणतो, अरे थांबा, हे काय चाललंय काय तुमचं? मला सांगणार आहे का कोणी? एक तर माझ्या अप्रोक्ष प्लॅन करता आणि मग तो प्लॅन फ्लॉप होतो आणि मग आपलं रडत बसता. आता निदान कशासाठी रडताय ते तरी कळू द्यात मला. तेव्हा आता महिप्त आणि प्रिया एकमेकांकडे पाहू लागतात की नक्की आपण कोणता प्लॅन केला होता आणि तो फ्लॉप कसा झाला हे नागराजला कोणत्या तोंडाने सांगायचं. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये असतात. अर्जुन प्रेमानेच सायलीकडे पाहत असतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. लहान मुलासारखं सायलीला ट्रीट करत असतो. तेव्हा सायली आता डोळे भरूनच अर्जुनकडे पाहते आणि विचारते की काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो, जेव्हा तू सापडत नव्हतीस ना, तेव्हा खरंच मी खूप घाबरलो होतो. मला खरंच काही म्हणजे काहीही सुचत नव्हतं आणि तुला काही झालं असतं तर माझा जीव सुद्धा गेला असता. तेव्हा सायली म्हणते, अहो असं म्हणून ती पटकनच आता अर्जुनच्या तोंडाला हात लावते आणि असं बोलायचं नाही म्हणते. मग त्यानंतर अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो आणि म्हणतो, मग त्यानंतर मला समजलं की तुला अटक झाली आहे. तेव्हा सुद्धा मला खरंच खूप टेन्शन आलं, पण सोबत धीर सुद्धा आला, कारण मला माहीत होतं मी वाटेल ते करेन पण तुला सोडवेन म्हणजे सोडवेनच हा पूर्णपणे कॉन्फिडन्स होता माझ्यात. तेव्हा सायली कौतुकानेच पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, माझा सुद्धा अगदी पूर्णपणे तुमच्यावर होता विश्वास, कारण तुम्ही तिथे येत नव्हतात, तुमच्याशी बोलणं होत नव्हतं, तरीही माझा पूर्णपणे विश्वास होता की तुम्ही येऊन मला सोडवाल म्हणजे सोडवालच, कारण मी तुमच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसले होते. असं म्हणून ती अर्जुनवरून नजरच हटवत नसते, कारण आता तिला खूप अर्जुनची तेव्हा आठवण येत असते आणि अर्जुन आता तिच्या समोर असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आता मला प्रॉमिस कर की तू परत अशी कधीच गायब होणार नाहीस. त्यानंतर अर्जुन अगदी इमोशनल होतो आणि विचारतो, मला सोडून तू कुठेही कधीही जाणार नाही ना? मग सायली म्हणते, हो मी नाही सोडून तुम्हाला कधीही कुठे जाणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं नाही, मला प्रॉमिस कर, म्हणून तो हात पुढे करतो. मग सायली सुद्धा त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी कधीही तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुझ्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही, कारण तू ना माझं आयुष्य आहेस. सो जिथे तू आणि तिथेच मी असेन अगदी कायम. असं म्हणून तो सायलीकडे खूपच प्रेमाने पाहतो. मग सायली सुद्धा खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण हे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सायली सर्वांना नाश्ता वाढते. तेव्हा कल्पना सर्वांना सांगते की आज माझा आणि पूर्णा आईंचा ना भागवत एकादशीचा उपवास आहे. अस्मिता तेथे येते आणि म्हणते, पण मी उपवास वगैरे करणार नाहीये, मी ना आज भरपेट खाणार आहे.
तेव्हा आता सर्वांना समजतं की अस्मिता आली, त्यामुळे सर्वजण दाराकडे धाव घेतात. खूप दिवसांनी आली म्हणून सर्वांना खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो. ती अगोदर आतमध्ये येऊन सगळ्यांना भेटते. मग त्यानंतर आता ती सर्वांना भेटून झाल्यानंतर शांतपणे बसते आणि मग कल्पनाला सांगते, मला ना पौष्टिक खाण्याची इच्छा झाली आहे. आता पुढचे काही महिने मी उपवास वगैरे नाही ना करू शकणार. तेव्हा कल्पना विचारते, म्हणजे मला वाटत तसंच आहे का? म्हणजे अस्मिता आता आई होणार आहे आणि तुम्ही दोघे मामा होणार आहात, अशी गुड न्यूज कल्पना सर्वांना सांगते. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात आणि अस्मिताला जवळ घेतात. मग त्यानंतर प्रियाच कारस्थान आपलं सुरूच होतं. तेव्हा ती आता डस्टबिन आणते आणि सर्वांनाच दाखवत म्हणते, पहा कोणीतरी उपवास मोडल्याचं मला समजलं आहे. हे पहा या डस्टबिनमध्ये काय आहे ते, या डस्टबिनमध्ये रॅपर्स आहेत बघ ब्र. तेव्हा कल्पना विचारते, अस्मिता अगं हे तू खाल्लंस का? तेव्हा अस्मिता म्हणते, हे सगळं ना या सायलीने खाल्लंय. तेव्हा सायली पूर्ण आजींना विचारते, तुम्हाला असं खरंच वाटत का मी उपवास मोडेन? मग सायलीला आता खूप राग आलेला असतो. मग ती प्रियाच्या रूमकडे जाते आणि त्या पिशव्यामधलं मीच काहीतरी खाल्लं असेल म्हणूनच आता प्रियाने इथेच खात्री खाऊन टाकलं असेल. मला माहीत आहे ना असं म्हणून ती झाडू घेते, सुपली घेते आणि बेडखाली झाडून घेते आणि तेव्हा तिला ते सापडतं. मग आता ते सापडल्यानंतर ती कल्पनाला आवाज देते आणि म्हणते, आई हे पहा मी इथे झाडून घेताना मला हे सगळं सापडलं. हे असलं मी तर काही खात नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे प्रियाने फक्त माझ्यावर खोटा आरोप नाही केला तर तिने काय केलं, उपवास सुद्धा मोडला आहे असा ती पुरावाच दाखवते आणि प्रियाची बोलती बंद करते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.